नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी शुभांगी स्वागत करते तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवर. आणि हा आहे प्रॅक्टिस टेस्ट नंबर 7 फॉर DC मशीन. तर चला सुरू करूया हा प्रॅक्टिस सेट. त्याआधी एक माहिती, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल स्टुडंटसाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर पुणे मेट्रो एक्झाम. तर तुम्ही ती जॉईन करू शकता आणि एक्झाम देणार कुठून, तर माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲप, एक प्ले स्टोअर ॲप आहे माय GOV ट्रॅक ॲप म्हणून. तर ते इन्स्टॉल करावं लागेल आणि तिथून तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता आणि एक्झाम देऊ शकता. तर चालू करूया आपण आजच्या टेस्टला. क्वेश्चन नंबर 1. Flywheel is used with DC compound motor to reduce the peak demand by the motor. Compound motor will have to be options: A. level compounded, option B. under compounded, C. cumulatively compounded आणि D. differentially compounded. तुम्ही तुमचा आन्सर नोट डाऊन करा, शेवटी आपण चेक करूया. नेक्स्ट क्वेश्चन. इफ I2, हे I2 आहे, इफ I2 बी द आर्मेचर करंट किंवा IA पण म्हणू शकता आर्मेचर करंट. तर इफ IA बी द आर्मेचर करंट, देन स्पीड ऑफ अ DC शंट मोटर इज. DC शंट मोटरची स्पीड काय असेल? इंडिपेंडंट ऑफ आर्मेचर करंट, प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट, varies as armature current, की D, none of these. So next question. Why are the DC motors preferred for traction applications? आपण ट्रॅक्शनमध्ये कुठली DC मोटर वापरतो? सिरीज मोटर. तर ती आपण का प्रेफर करतो हे विचारलेलं आहे. तर ऑप्शन्स असे आहेत. ऑप्शन A, टॉर्क अँड स्पीड आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट. Option B, torque is proportional to armature current. Option C, torque is proportional to square root of armature current. And D, the speed is inversely proportional to the torque and the torque is proportional to square of armature current. Correct answer note down करा. Next question, question number 4. Which of the following loss in an DC generator is dissipated in the form of heat? Option A, mechanical loss, option B, core loss, option C, copper loss आणि D, all of the above. खालीलपैकी कुठला लॉस हा हीटच्या फॉर्ममध्ये डिसिपेट होणार? पुढचा प्रश्न. Which method of braking is generally used in elevators? एलिव्हेटर्समध्ये आपण कुठली ब्रेकिंग वापरतो? ऑप्शन A, प्लगिंग, ऑप्शन B, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, ऑप्शन C, रिहोस्टॅट ब्रेकिंग आणि ऑप्शन D, नन ऑफ दी अबोव. करेक्ट आन्सर मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चन. इन द DC मोटर द आयर्न लॉसेस ऑकर्स इन. आयर्न लॉसेस कुठे होतात? फील्डमध्ये, आर्मेचरमध्ये की ब्रशेसमध्ये, और D, द कम्युटेटर. नेक्स्ट क्वेश्चन. विच DC मोटार विल बी प्रिफर्ड फॉर मशीन टूल्स? हे पण एक ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. मशीन टूल्समध्ये आपण कोणती मोटार प्रेफर करतो? सिरीज मोटार, ऑप्शन B, शंट मोटार, C, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटार और D, डिफरेंशियली कंपाउंडेड मोटार. Next question. If a DC motor is connected across the AC supply, it will option A, run at normal speed, B, it will not run, option C, it will run at lower speed and D, it will burn due to the heat produced in the field winding by eddy currents. जर DC मोटर आपण AC सप्लायच्या अक्रॉसमध्ये लावली तर खालीलपैकी कुठलं होईल? नेक्स्ट.
These days DC motors are widely used in. DC मोटरचं एक ॲप्लिकेशन जे वाईडली आपण यूज करतो ते विचारलं आहे. ऑप्शन ए पंपिंग सेट्स, बी एअर कॉम्प्रेसर्स, सी इलेक्ट्रिक ट्रॅक्शन आणि डी मशीन शॉप्स. तर कुठे वापरतो आपण DC मोटर जास्त प्रमाणात? नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. In a DC series motor, if the armature current is reduced by 50%, the torque of the motor will be equal to what? Option A 100% of the previous value, B 50% of the previous value, C 25% of the previous value आणि D 10% of the previous values. तर हे झाले 10 क्वेश्चन्स आणि आता ह्याचे उत्तर पाहूया आपण. बघा, पहिल्याचं तुमचं बरोबर आहे का चूक आहे? फ्लायव्हील इज यूज्ड विथ DC कंपाऊंड मोटर टू रिड्यूस द पीक डिमांड बाय द मोटर. कंपाऊंड मोटर विल हॅव टू बी काय असायला पाहिजे? लेवल कंपाऊंड, अंडर कंपाऊंड, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंडेड और डी डिफरेन्शियली कंपाऊंडेड. तर करेक्ट आन्सर काय यायचं? फ्लायव्हील इज यूज्ड विथ DC कंपाऊंड मोटर टू रिड्यूस पीक demand by the motor. The compound motor will have to be cumulative compounded motor. तर ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. तुमचं बरोबर आहे का चूक आहे बघा, कमेंटमध्ये शेअर करू शकता. नेक्स्ट, इफ IA be the armature current, then speed of DC shunt motor is. DC शंट मोटरची स्पीड विचारलेली आहे इन रिलेशन विथ द आर्मेचर करंट. तर काय आहे? शंट मोटर विचारले. तर इंडिपेंडेंट ऑफ IA, प्रोपोर्शनल टू IA, व्हॅरीज एज IA, नन ऑफ दिस. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज इंडिपेंडेंट ऑफ IA. ऑप्शन ए इज राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. Why are the DC motors preferred for traction applications? जे आपण ट्रॅक्शनमध्ये जास्त प्रमाणात DC सिरीज मोटर वापरतो तर ते DC मोटर्स का प्रेफर केल्या जाते? बिकॉज ऑप्शन ए टॉर्क अँड स्पीड आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट. बी टॉर्क इज प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट. C torque is proportional to square root of armature current and D the speed is inversely proportional to the torque and torque is proportional to the square of armature current. तर बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी the speed is inversely proportional to the torque and torque is proportional to the square of armature current. ऑप्शन डी is correct answer for this question. पुढचा प्रश्न. Which of the following loss in DC generator is dissipated in the form of heat? खालीलपैकी कुठला लॉस ॲज अ हीट म्हणून डिसिपिएट होतो? मेकॅनिकल लॉस, कॉपर लॉस, कोअर लॉस की तिन्हीही? तर ॲज अ हीटच्या फॉर्ममध्ये कुठलं लॉस डिसिपेट होतं? कोअरही होतो, कॉपरही होतो. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑल ऑफ दीज. ऑप्शन डी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट, विच मेथड ऑफ ब्रेकिंग इज जनरली यूज्ड इन एलिव्हेटर्स? एलिव्हेटर्समध्ये प्लगिंग यूज करतो, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यूज करतो, रिओस्टेट ब्रेकिंग की यापैकी कुठलंही नाही? तर एलिव्हेटर्समध्ये आपण प्लगिंग हे यूज करतो मोस्टली. सो ऑप्शन ए इज राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. इन द DC मोटर द आयर्न लॉसेस ऑकर्स इन. आयर्न लॉसेस कुठे ऑकर होतात? फील्डमध्ये, आर्मेचर, ब्रशेस और कम्युटेटर. तर आयर्न लॉसेस कुठे होतात? आर्मेचरमध्ये, इन द आर्मेचर. आयर्न लॉसेस ऑकर्स इन द आर्मेचर. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. विच DC मोटर विल बी प्रिफर्ड फॉर मशीन टूल्स? सिरीज मोटर, सिरीज तर नाही वापरत. शंट मोटर्स, क्युम्युलेटिव्ह की डिफरेन्शियल कंपाऊंड मोटर?
तर आपण मशीन टूल्समध्ये मोस्टली कोणती मोटर वापरतो? DC शंट मोटर. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ अ DC मोटर इज कनेक्टेड अक्रॉस AC सप्लाय. जर DC मोटर आहे आणि ती आपण ACच्या अक्रॉस कनेक्ट केली तर काय होईल? रन ॲट नॉर्मल स्पीड, नॉट रन तर नाही, रन तर होईलच. रन ॲट लोअर स्पीड, बर्न ड्यू टू हीट प्रोड्यूस इन द फील्ड वाइंडिंग बाय एडी करंट्स. आणि DC मोटर आहे तर ACवर केल्यावर नॉर्मल स्पीडलाच होईल, हे तर शक्य नाही. सो द करेक्ट आन्सर काय असणार आहे? इट विल बर्न ड्यू टू हीट प्रोड्यूस इन द फील्ड वाइंडिंग बाय एडी करंट्स. तर बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी. 8वाचं आहे ऑप्शन डी. नेक्स्ट. दीज डेज DC मोटर्स आर वाईडली यूज्ड इन. तर हा तर इझी क्वेश्चन आहे. DC मोटरचं मोस्टली यूज्ड ॲप्लिकेशन कुठलं आहे? पंपिंग सेट्स, एअर कॉम्प्रेसर, इलेक्ट्रिक ट्रॅक्शन और मशीन शॉप्स. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. आपण सगळ्यात जास्त DC मोटर इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमध्ये यूज करतो. सो द ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट. In a DC series motor, if the armature current is reduced by 50%, the torque of the motor will be equal to 100% of the previous value, B 50% of the previous value, option C 25% of the previous value, आणि D 10% of the previous value. तर काय असणार आहे? इफ द आर्मेचर DC सिरीज मोटरमध्ये if armature current is reduced by 50%, then the torque of the motor will be equal to 25% of the previous value. So the correct answer for this question is option C. Option C हे बरोबर उत्तर आहे. तर तुमचा स्कोअर काय आला ते शेअर करू शकता. आणि जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर MyGOV ट्रॅक ॲप प्ले स्टोअर ॲप आहे, ते डाउनलोड करा. तुम्हाला तिथे सगळी माहिती मिळून जाईल. आणि एक इलेक्ट्रिकल स्टुडंट्ससाठी जे पुणे मेट्रोसाठी प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप पण बनवलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स डिस्कशन करायचे असतील तर. आणि त्या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ज्यांना इच्छा असेल ते जॉईन करू शकतात. आणि टेस्ट सिरीजबद्दल तुम्हाला ॲपवर सगळी माहिती मिळून जाईल. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनेलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.